नमस्कार मित्रांनो. ज्या मातीने देशाला कुस्तीगीर दिले, ज्या मातीने शाहू महाराजांसारखा लोकराजा दिला, ज्या मातीने कलेचा वारसा जपला, ते शहर म्हणजे ऑफकोर्स कोल्हापूर. कोल्हापूरची ओळख ही फक्त तांबड्या पांढऱ्या रशापुरती मर्यादित नाही आहे, तर इथल्या माणसांच्या जिद्दीत आहे. तर आज याच मातीतील एक कोल्हापुरी नाव जे आहे साता समुद्र पार गाजते, ते म्हणजे लीना नायर. तर युरोपमधील सर्वात मोठ्या फॅशन ब्रँड ग्लोबल CEO जे आहेत त्या आहेत लीना नायर. तर कोल्हापूरच्या गल्लीतून ते लंडनच्या बोर्डरूमपर्यंतचा हा प्रवास आपण 1 ते 2 मिनिटात बघणार आहे. लीना नायर यांचा जन्म आणि बालपण त्यांचं कोल्हापुरातच गेलं. कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यावेळी ही शाळा फक्त 7वीपर्यंतच होती आणि त्यांची बॅच जशी जशी पुढं गेली तशी ही शाळा 10वीपर्यंत वाढली. लीना नायर ह्या त्या शाळेच्या 10वीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपण म्हणू शकतो. त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्या नेहमी म्हणतात की मी अजूनही मनानं कोल्हापूरचीच आहे. त्या काळी कोल्हापुरात सायकलवरून त्या न्यू कॉलेजला जाणाऱ्या लीना नायर यांनी कधीच स्वप्न पाहणं सोडलं नाही. त्यांचे वडील नेहमी सांगायचे, तू मुलगी आहेस म्हणून काय झालं, तू आकाशाला गवसणी घालू शकतेस. याच प्रोत्साहनाने त्यांच्या पंखांना बळ मिळालं. तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी त्या सांगलीला गेल्या. वालचंद कॉलेजमध्ये त्याने ॲडमिशन घेतलं. त्यावेळी 3000 मुलांमध्ये फक्त 18 मुली होत्या, ज्यामध्ये लीना नायर एक होत्या. तिथे त्यांनी पहिली महिला म्हणून अनेक आव्हानेसुद्धा पेलली. त्यानंतर त्यांनी जमशेदपूरच्या ज्या प्रतिष्ठित XLRIमधून MBA पूर्ण केलं आणि तिथे त्या गोल्ड मेडलिस्ट ठरल्या. शिक्षणादरम्यान त्यांना अनेकदा सांगण्यात आलं की मुली हे करू शकत नाहीत, मुली ते करू शकत नाहीत, किंवा तू इतकी महत्त्वाकांक्षी आहेस तर तुझ्याशी कोण लग्न करेल, इथंपर्यंत त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी ह्या गोष्टींना जास्त भाव दिला नाही आणि एक कोल्हापुरी बाणा असलेल्या लीना नायर यांनी या टीकेला आपल्या जर कर्तृत्वानाने उत्तर दिलं. 1992मध्ये त्यांनी पहिल्यांदा हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि त्याच कंपनीमध्ये CHRO पदापर्यंत पोहोचल्या. तर टोटल 150 देशामध्ये ही कंपनी विस्तारित आहे आणि जवळजवळ 1.5 लाख कर्मचाऱ्यांची धुरा ही त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग सांगायचा म्हणजे 2008 साली 26/11ला ताज हॉटेलवरती दहशतवादी हल्ला झालेला होता. तर त्यावेळी त्या मृत्यूच्या सावटाखाली होत्या. त्यांनी एक जिद्द पाहिली की त्यावेळी त्या हॉटेलमधल्या एक 24 वर्षाच्या कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून यांच्यासह बऱ्याच त्या हॉटेलच्या पाहुण्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळी त्यांनाही जाणवलं की नेतृत्व हे पदावरती नाही आहे, तर आपल्या कृतीवरती अवलंबून असतं. डिसेंबर 2021मध्ये त्यांनी फ्रान्सच्या जो आयकॉनिक ब्रँड आहे नलच्या त्या जागतिक CEO म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली. लंडनमध्ये राहून त्या आजही एका जागतिक फॅशन साम्राज्याचे नेतृत्व करत आहेत. कोल्हापूरची एक मुलगी आज लंडनमध्ये ब्रिटिश पंतप्रधानांशी चर्चा करते आणि जागतिक कंपन्यांचे भविष्य ठरवते. ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. महत्त्वाची आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा अत्यंत मानाचा जो पुरस्कार आहे, ज्याला CBE म्हणजेच कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, हा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आला. तर लीना नायर यांचा हा प्रवास आपल्याला एक संदेश देऊन जातो की कोल्हापूरच्या मातीचा एकच गुण आहे, तो म्हणजे नाद करा आपण आमचा कोटे. थँक्यू.